स्वराज ग्रामीण मंडळ आणि भडगाव मंडळाच्या एकत्रित कार्यशाळेला उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा संघटन पर्वाचे जळगाव जिल्हा पश्चिमचे सहसंयोजक आणि आपल्या मतदारसंघाचे संघटन पर्व सदस्यता अभियानाचे प्रभारी आदरणीय केवीदादा साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मधुभाऊ काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय DM भाऊसाहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी सभापती आदरणीय शिवाजीभाऊ पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय संचेती, आपल्या विधानसभा क्षेत्राचे माजी प्रमुख आदरणीय हिम्मतअण्णा निको, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जिल्हा पदाधिकारी आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे संघटन पर्व आपल्या मंडळामध्ये आपल्याला पार पडायचे असे आपले तिन्ही मंडळाचे संयोजक ग्रामीणचे जोडी जिल्हा सातारा शहराचे आदरणीय कांती शेळके, मंडळाचे अनिल पाटील, समोर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता बंधू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय JPG नड्डा यांनी संघटन पर्व सदस्यता अभियानाला या ठिकाणी सुरुवात केली. आपल्याकडे विधानसभा निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर या सदस्यता नोंदणीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि जिल्हा स्तरावर, विधानसभा स्तरावर आणि मंडळ स्तरावर वेगवेगळ्या समित्यांचं गठन हे या निमित्तानं झालेलं आहे आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्या राज्यस्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर पार पडलेल्या आहेत. आता आपल्या विधानसभा स्तरावर आणि इथून पुढे मंडळ स्तरावर आपल्याला या सगळ्या पार पडायच्या. हे सर्व करत असताना आपण गेल्या अनेक वर्षापासून सगळेजण भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत. भारतीय जनता पार्टी हा केडर बेस असलेला पक्ष आहे, जो कार्यकर्ता आधारित आपला पक्ष आहे आणि त्यामुळे सातत्याने संघटनेच्या माध्यमातून नवनवीन लोकांना या प्रवाहामध्ये जोडून घेण्यासाठी या अभियानाची आवश्यकता आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सदस्यता नोंदणीच्या निमित्तानं ज्या लोकांना भारतीय जनता न जाता पुन्हा नव्या लोकांना नव्या उमेदीने त्या ठिकाणी काम करावं, अधिकाधिक लोकांनी त्या ठिकाणी सदस्यता नोंदणीचं काम ठिकाणी करणं आपल्याला अपेक्षित आहे आणि हे सर्व करत असताना याची रचना आपल्याकडे या ठिकाणी लागलेली आहे. यांचं या ठिकाणी आठवण झालेलं आहे. सर्वांना विनंती करतो आपण टाळ्यांच्या आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा स्पर्श झालेला आहे की ज्या लोकांपर्यंत आपण गेलेलो नाही आहे त्या सर्वांपर्यंत आपल्याला जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्वी आपल्याकडे काही नामाचं शुल्क घेऊन सभासद नोंदणी केली जात होती. या वेळेला मात्र भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने मिसकॉलच्या माध्यमातून असेल, ॲपच्या माध्यमातून असेल, ज्या ज्या व्यक्तीला या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीची एक प्रक्रिया आपल्याला अतिशय सुलभ करून दिलेली आहे आणि आपण आपल्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत जाणं, त्यांना या सगळ्या सभासद नोंदणीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं, त्यांची नोंदणी आपण करणं आणि आपण जे इथे उपस्थित असलेले कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आपण जे कार्यकर्ते मंडळ स्तरावर काम करणारे, ग्रामीण भागात गाव स्तरावर काम करणारे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत या अभियानाची माहिती पोहोचवून त्यांना या अभियानामध्ये सक्रिय करणं आणि त्यांच्या माध्यमातून किमान 200 नागरिकांना, युवकांना, महिलांना किंवा समाजाच्या सर्व घटकांना आपल्याला त्या सभासद नोंदणी अभियानामध्ये सहभागी करून भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये आपल्याला जोडायचं आहे. मी जास्त वेळ आपल्यामध्ये घेणार नाही. मी फक्त आपल्याला सगळ्यांना एक विनंती या निमित्तानं करणार आहे. पक्षाने आपल्याला या निमित्ताने संधी या ठिकाणी दिलेली आहे. पुन्हा एकदा जनतेपर्यंत जाण्याची संधी या निमित्तानं दिलेली आहे. पक्षाचं काम माननीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखालील असेल, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील असेल. आपण जे लोकोपयोगी कामं केलेली आहेत, अंत्योदयापर्यंत पोहोचण्याच्या ज्या योजना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या योजना परत सांगण्याचं काम या सदस्यता नोंदणी अभियानाच्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. त्या माध्यमातून लाभार्थी लोकांना अधिकाधिक आपल्याला आपल्या सोयी जोडून घ्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना ज्या घटकांपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही त्या सर्व वंचित, शोषित, दीनदलित घटकांपर्यंत आपण पोहोचून त्याने आपल्याला सहभागी काळामध्ये समन्वयाने काम करून आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना आपण जोडून घ्यायचं आहे. एवढी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आहे. 3 संयोजकांची नावं आपल्याला सांगितली आहे, त्यांच्यासोबतची समिती पण आपल्याला या ठिकाणी जाण्यापूर्वी कळेल. त्या समितीच्या माध्यमातून पुढची रूपरेषा आपल्याला माननीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर साहेब आपल्याला कळवतीलच. त्या पद्धतीने आपल्याला आगामी महिनाभरामध्ये
प्राथमिक सदस्याचं जास्तीत जास्त किमान 50,000 चं उद्दिष्ट आपण तिघं मंडळ मिळून जर नक्की ठेवलं तर प्रत्येक कुटुंबातला किमान एक व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये जोडण्यासाठी आपण त्याला सभासद करून घेण्याचं उद्दिष्ट आपण या निमित्तानं आपलं उद्दिष्ट या निमित्तानं ठेवूया एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझं